अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा मोदींनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. शहांच्या आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या समर्थनासाठी मैदानात, काँग्रेसनं आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत जुन्या घटनांची उजळणी. आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरेंचे आमदार थोड्याच वेळात दीक्षाभूमीला भेट देणार. छगन भुजबळांची पक्षाध्यक्ष अजित पवारांवर थेट तोफ. मंत्रिपद हुकल्याचं खापर अप्रत्यक्ष दादांच्या डोक्यावर. मंत्रिपदाची हाव असती तर 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला असता. मात्र प्रश्न अस्मितेचा आहे. समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य. मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश. गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 नवी खाती नव्यानं मिळाल्याची सूत्रांची माहिती. संपवण्याची आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे भेटतात तेव्हा आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राम शिंदे विधान परिषदेचे नवे सभापती. उद्या औपचारिक घोषणा. आज केवळ राम शिंदेंचाच अर्ज दाखल. नीलम घोरे सभापती होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपात्रतेचा मुद्दा उपस्थित. भाजपच्या राम शिंदेंचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी अप्रत्यक्ष हातभार. विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर आमदारांच्या बनावट सह्या. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. सह्या केलेल्या 86 पैकी 17 आमदार अधिवेशनातच नाहीत असा आरोप. शरद पवारांनी संसद भवनात घेतली पंतप्रधान मोदींची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची पवारांची माहिती. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेला अटक. हत्येचा कट रचल्याचा चाटेवर आरोप. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. विंदांचं गद्यरूप या पुस्तकासाठी सुधीर रसाळ यांचा सन्मान. ब्रिस्बेन कसोटीनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती. 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला दिला पूर्णविराम. 285 आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्विनच्या खात्यात 765 विकेट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.